जळगावमध्ये बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी असं म्हटलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलेला आहे। निवडणुकीमध्ये आम्ही काहीतरी आश्वासन देत असतो, पण शेतकऱ्यांनी ठरवावं की नेमकं त्यांना काय मागायचं। यावर प्रतिक्रिया देण्यासाठी छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। मला सांगा, सहकार मंत्र्यांनी सांगितलं आहे त्यांच्या भाषणामध्ये की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे, काय प्रतिक्रिया तुमची? नाही, शेतकऱ्यांना नाद लागला म्हणजे काय? शेतकरी आज जीवन मरणाच्या दारात उभारलेला आहे। अतिशय वाईट परिस्थितीतून शेतकरी जातो आहे। शेतकऱ्यांनी माफकापेक्षा सरकारकडे मायबाप सरकार म्हणून केलेली आहे। आमचं कर्ज आमच्या डोक्यावरती उभं एवढं मोठं आहे। शेती खरडून गेली, पिकं वाहून गेली अतिवृष्टीनं। आज आम्ही देशोधडीला लागलो आहे, आमचं कर्ज माफ झालं पाहिजे एवढं जरी मागं म्हणायचं नाही शेतकऱ्यांनी, आणि तुम्ही लगेच म्हणताय तुम्हाला नाद लागला। आता तुम्हाला तर भरपूर नाद आहेत ना। तुमच्या शिक्षण संस्था तुम्हाला वाढवायचा नाद आहे, तुम्हाला कारखानदारी वाढवायचा नाद आहे, तुम्हाला बँका वाढवायचा नाद आहे, तुम्हाला मंत्रिपद मिळवण्याचा नाद आहे, तुम्हाला निवडून येण्याचा नाद आहे। मग तुमच्या ह्या एवढ्या मोठ्या नादापुढं आमचा छोटा नाद आहे शेतकऱ्यांचा, आणि तोही तुम्हाला सहन होईना। म्हणजे काय बोलावं तुम्ही मंत्री असणाऱ्या लोकांनी? चुकीच्या पद्धतीने एवढं वक्तव्य करताय। आणि तुम्ही खरं बोलून गेलेत बाबासाहेब पाटील, तुम्ही खरं बोललात। ही निवडणुका जिंकण्यापुरतं आम्ही आश्वासन कर्जमाफीचं देत असतो। म्हणजे अजित पवारांनी निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू पहिल्या कॅबिनेटमध्ये, आणि पुन्हा तुम्हाला बैठकीत सांगितले की आपल्याला ही खोटं आश्वासन द्यायचं आहे, आणि आपण दिलं, ही निवडणूक जिंकण्यापुरतं दिले, आणि तुम्ही पोटातलं आज ओटात आणलं, आणि तुम्ही खरं सांगितलं अजित पवारांच्या बैठकीतलं, तुम्ही खरं बोलून गेले। शेतकरी अडचणीत असताना किंवा पुराच्या स्थितीने उद्ध्वस्त झालेला असताना मंत्री गंभीर नाहीत असं या वक्तव्यावरून वाटतं? कोणीच गंभीर नाही, राज्याचे प्रमुखसुद्धा गंभीर नाहीत। उजनीमध्ये एका शेतकऱ्यानं प्रश्न विचारला त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला, तिथं सांगितलं की बाबा कर्जमाफीचं काय आणि किती मदत देणार, तर त्या गरीब शेतकऱ्याला तुम्ही मुख्यमंत्री काय म्हणतायत, ए बाबा राजकारण करू नको। शेतकरी राजकारण करत असतो। इकडे अजित पवारांना प्रश्न विचारला, दादा कर्जमाफीचं काय झालं? दादा लगेच म्हणतात पैशाचं सोंग करता येत नाही, सगळे सोंग करतायत, पैशाचं सोंग करता येत नाही। हे तुमचे मंत्री असले सोंग करतात, आमच्या जखमावर मीठ चोळतात, हे चालतं का? अजित पवारांनी अशा चुकीच्या लोकांना पदावून मंत्रिमंडळातून हाकलून दिलं पाहिजे। अहो, किती तुम्ही जखमीवर मीठ चोळणार आहेत? सहकार मंत्री तुम्ही असं बोलतात। गेल्या वेळेस तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटेचं तुम्ही राज्यानं पाहिलेलं आहे। हां, म्हणजे चुकीचे लोक पोसायचं अजित पवारांनी ठरवलंच। आमच्यावर हल्ला करणाऱ्या लोकांना तुम्ही पण डबल पदावर घेतला, आम्हाला शब्द देऊन आम्ही घेणार नाही म्हणलेला त्या सूरज चव्हाणला। आम्ही तो हल्ला आणखीन विसरलेलो नाही। तुम्हाला घोडा मैदान लांब नाही, येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला त्याचे पडसाद दिसणार आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।